हाय गृहिणी लाईव्ह, कशा आहात तुम्ही? तर आपण गृहिणींच्या समस्यांवर उत्तर म्हणून व्हिडिओ घेऊन येत असतो. तर गृहिणींची ही समस्या असते की कारलं खूप कडू होतं, कारलं कोण खातच नाही. तर ही अशी भन्नाट ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे ना, की ही ट्रिक वापरून तुम्ही अशा पद्धतीने कारलं बनवलं ना, तर तुमच्या घरातली मोठी माणसे काय लहान मुले सुद्धा आवडीने नक्की खातील. या ट्रिकनेच मी कायम माझ्या घरी कारलं बनवत असते. माझी मुलं सुद्धा कारलं खायला कधीही नाही म्हणत नाहीत. त्याच्यामुळे आजची जबरदस्त ट्रिक तुम्हाला पाहिजे आहे. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं ना, तुमच्या हातचं कारलं कधीही कडू होणार नाही. प्रत्येक जण तुमच्या हातची कारलं खाऊन खूप तारीफ करणार आहे. पाहू शकता किती पद्धतीने छानसं लुक त्याला आलेला आहे. खूप ग्रेव्ही सुद्धा आलेली आहे. त्याच्यामुळे तुमचं कारलं कडू कधीही होणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहायचा आहे. पहा, कारल्याच्या अंगी मुळातच कडवटपणा असतो, परंतु ती उत्तम ट्रिक वापरून आपण जर त्याचा कडवटपणा घालवला तर हे गुणकारी कारलं आपण खूप आवडीने खाऊ शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि गृहिणींची कारल्याची समस्या कायमची संपूया. पहा, मी इथं पावशेर कारलं घेतलेलं आहे. पहा, वांगा आपण कसं चिरतो त्या पद्धतीने 4 फोड करून आपल्याला कारलं चिरून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही कशाही पद्धतीचं कारलं चिरून घेऊ शकता, पण या पद्धतीने कारलं चिरलं तर जास्त तुम्हाला त्रास होणार नाही. कशामुळे ते पुढे पहा इथं मीठ घेतलेलं आहे. तुम्ही छोटं मीठ घ्या किंवा मोठं मीठ घ्या, कोणत्याही प्रकारचं मीठ तुम्ही इथं घेऊ शकता. आणि आता ह्या फोडींमध्ये आपल्याला हे मीठ चमच्याने भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित पद्धतीने भरताना आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भरल्यानंतर व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्णपणे सगळीकडे त्याला मीठ लागलं जाईल. पहा, प्रत्येक कारल्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, कारलं हे 2 प्रकारचं असतं, एक पांढऱ्या कलरचं आणि हिरव्या कलरचं. मी इथे हिरव्या कलरचं कारलं घेतलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं कारलं घ्या, ते करण्याची पद्धत हीच असणार आहे. कारल्यात मुळातच कडवटपणा असतो, त्याचा गुणच कडवटपणा असतो. परंतु आपण जर उत्तम ट्रिक वापरली, आपण आयडिया वापरली आपली, तर ते कारल्याचा गुण व्यवस्थित पद्धतीने ते कडवटपणा पूर्ण निघून जातो आणि कारलं खाताना सुद्धा छान लागतं आणि आपल्या शरीराला सुद्धा त्याचा फायदा चांगला देतो. मैत्रिणींनो, स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टिप व्यवस्थित पद्धतीने समजेल. जर एखादी टिप तुम्ही मिस केली तर तुम्हाला अजिबात काही समजणार नाही, किंवा एखादी गोष्ट तुमची मिस झाली तर तुम्हाला व्यवस्थित तुमचं कारलं जमणार नाही. तर पहा, आपण आता हळद घेतलेली आहे. आता व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक ह्याला आपण मीठ चोळून घेतलेलं आहे, प्रत्येक कारलेला. आता त्या मिठावरतीच आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हळद चोळून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण हळद टाकलेली आहे. ज्या पद्धतीने मीठ चोळून घेतलं त्याच पद्धतीने आपल्याला हळद सुद्धा त्या कारलेला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर आपण कारलं बनवलं ना, तर तुमचं कारलं कधीही कडवट होणार नाही, एकदम छानच बनणार आहे. तर पहा, व्यवस्थित आपल्याला प्रत्येक ह्याला हळद लावून घ्यायची आहे, ज्या पद्धतीने मीठ भरलं आहे. गृहिणींनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तुम्ही सबस्क्राईब तर करता, परंतु पुढील बेल आयकॉन बटन दाबत नाही, म्हणजे जी घंटी येते ना ती घंटी दाबत नाही. आणि ती घंटी दाबल्यानंतर ऑल बटन असतं, ते ऑल बटनवर क्लिक सुद्धा तुम्ही करत नाही. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तुम्ही व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहता, आवडीने पाहता, परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरता. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला, गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आपण असेच नवनवीन व्हिडिओ, गृहिणींसाठी उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. पहा, आपण मीठ आणि हळद व्यवस्थित भरून ठेवले आहे. आता 10 मिनिट आपल्याला ते व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झाकून ठेवलं आहे. आता गरम पाण्यामध्ये आपण चिंच आणि गूळ भिजत घातलेली होती, ती व्यवस्थित पद्धतीने गरम पाण्यात आपल्याला 15 मिनिट भिजत घालायचं आहे. तोपर्यंत पहा, आपलं कारलेलं व्यवस्थित थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता त्यामध्येच कारल्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. पहा, तुम्ही थंड पाणी इथं ओतू शकता किंवा गरम सुद्धा पाणी ओतू शकता. मी इथं थंड पाणी ओतलेलं आहे. तर पहा, हे पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आता 2-3 पाण्याने व्यवस्थित कारले धुवून घेतल्यानंतर मी आता चांगलं पाणी त्यामध्ये ओतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मोठं मीठ, खडं मीठ आपल्याला टाकायचं आहे. इथं सुद्धा तुम्ही छोटं मीठ सुद्धा टाकू शकता, मी इथं मोठं मीठ टाकलेलं आहे. पहा, इथं व्यवस्थित भरपूर असं मीठ टाकून घ्या या पाण्यामध्ये आणि कारल्यामध्ये. आणि आता आपल्याला ही कारली व्यवस्थित पद्धतीने शिजायला घालायची आहेत. अजून एक इथं महत्त्वाची टिप म्हणजे कारलं शिजायला घालताना आपण फक्त एक शिट्टी आणायची आहे कुकरमध्ये. तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता किंवा पातेल्यामध्ये देखील शिजवू शकता. फक्त आपल्याला कारलं जास्त शिजवायचं नाहीये, ठीक आहे. थोडंसं 10 ते 20% आपल्याला कारलं शिजायचं तसंच ठेवायचं आहे, म्हणजे 80% आपल्याला कारलं शिजवून घ्यायचं आहे. पहा, इथं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट तुम्ही भरपूर इथं घेऊन टाका. भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घेतला तर तुमच्या व्यवस्थित कारलेला व्यवस्थित पेस्ट आणि छान ग्रेव्ही सुद्धा येते. त्याच्यानंतर हळद टाकायची आहे आपल्याला चिमूटभर.
बरोबर लक्षात घ्या आणि मीठ टाकायचं आहे. हळद आणि मीठ इथं थोडं थोडंच टाकायचं आहे, एकदम नाजूकसा चमचा, अर्धा चमचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, गोडा मसाला टाकायचा आहे आणि गोडा मसाला टाकल्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 चमचा इथं टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. ही चाट मसाला टाकल्यामुळे तुमच्या कारल्याला अशी उत्तम अशी प्रकारची चव आणि टेस्ट येणार आहे. आणि गरम मसाला टाकायचा आहे 1 चमचा. लक्षात घ्या आपण काय काय टाकलं. हळद आणि मीठ तुम्ही आवर्जून कमी टाका, जास्त टाकू नका, अन्यथा तुमचा कडवटपणा जास्त जाणवणार आहे हळदीमुळे आणि मिठाने खारट सुद्धा होणार आहे. कारण आपण धुताना सुद्धा मीठ आणि हळद टाकलं होतं, मुरत घालताना, त्याच्यानंतर शिजताना सुद्धा आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं. त्याच्यामुळे हळद आणि मीठ टाकताना आपल्याला थोडंसं जपून टाकायचं आहे. आणि हे सर्व मसाले आपण एकत्र केले आहेत, मिक्स केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. आणि आता हे तेल सुद्धा ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्यवस्थित ह्या पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप कारलं जर केलं ना, तुमचं कारलं कधीही कडू होणार नाही. मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अजून एक टिप सांगायची झाली तर चिंच गुळाचा आपण कोळ करून ठेवलेला होता. त्या कोळ आपण व्यवस्थित बारीक चूर करून व्यवस्थित पद्धतीने आपण गाळणीने गाळून घेतलेला आहे. आता ती चिंच गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा ते एकजीव करायचं आहे. आणि हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, ही आपली ग्रेव्ही झालेली आहे कारल्याची. आणि यानंतर अजून एक टिप आपल्याला सांगायची आहे, ऐकायची आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, आपलं कारलं 80% आपलं कारलं इथं शिजलेलं आहे. तर पाहू शकता इथं कारल्याचा कलर कसा चेंज झालेला आहे आणि हे ग्रीन कलरचं पाणी जे आहे ना, ते पूर्णपणे कारल्याचा कडवटपणा त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. मैत्रिणींनो, अजून टिप आहे पुढं, कारलं कडू होऊ नये म्हणून, तर ती टिप पाहायला अजिबात विसरू नका. तर पाहू शकता हे कारल्यातलं पाणी आपण काढून घेऊन व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामध्ये काय करणार आहोत ते पुढे पाहू शकता. त्या अगोदर आपण लसूण व्यवस्थित चिरून घेणार आहे. पहा माझी लसूण सोलण्याची पद्धत कशी आहे. या पद्धतीने लसूण जर तुम्ही खिसून घेतले ना छोट्या खिसणीने, तर तुम्हाला लसणाची पेस्ट सेपरेट करण्याची गरजच पडत नाही आणि एकदम झटपट तुमचा लसूण व्यवस्थित पेस्ट करून तयार होतो. पाहू शकता मैत्रिणींनो, इथं कसा 1 मिनिटात पटकन असा लसणाची आपली पेस्ट तयार झालेला आहे आणि व्यवस्थित लसणाची साल सुद्धा सेपरेट होत आहे. या पद्धतीने तुम्ही लसूण सोलण्यासाठी आणि खिसण्यासाठी किंवा लसणाची पेस्ट करण्यासाठी ही ट्रिक जर वापरली ना, तर झटपट असा तुमची लसणाची पेस्ट तयार होणार आहे, लसूण सुद्धा सोलून होणार आहे. तर मैत्रिणींनो, यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते नंतर नक्की पहा. अजून एक टिप सांगायची झाली तर कारल्याला आपल्याला लसूण भरपूर घालायचं आहे. भरपूर जर तुमच्यात लसूण वापरत असेल तर भरपूर असा लसूण घाला, खूप छान लागतो. तर पाहू शकता आता शिजलेल्या कारल्यामध्ये आपण हे पेस्ट पूर्णपणे जी आहे ना ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. निम्मीच भरायची आहे, पूर्ण सर्व पेस्ट आपल्याला ही ग्रेव्ही भरायची नाहीये. हा मसाला पूर्ण कारल्यामध्ये भरायचा नाहीये, निम्मा आपल्याला ठेवायचा आहे. तो कशासाठी ते पुढे पाहू शकता. तर पहा, ह्याच्यामध्ये आपण हे पूर्णपणे मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पॅक बंद करून ठेवून द्यायचा आहे. प्रत्येक कारल्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. यामुळेच तर तुम्हाला सांगितलं ना, कारल्याची जास्त बारीक बारीक फोडी करू नका. प्रत्येक कारल्याच्या अशा 4 काप करून घ्या, म्हणजे तुम्हाला मसाला भरताना जास्त त्रास होणार नाही आणि मसाला सुद्धा तुमचा पटकन भरून होणार आहे. पहा, जास्त कारलं जर तुमचं शिजवलं तर कारल्याचा इथं तुमचं जास्त लगदा म्हणजे गाळ होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त कारलं आपल्याला शिजवायचं नाहीये. पाहू शकता इथं आपण तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायची आहे, ते पूर्ण तडतडून द्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे आणि मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, प्रत्येक भाजी करण्याची एक वेगळी ट्रिक असते. ही ट्रिक जर आपण वापरली ना आणि योग्य पद्धत आणि योग्य वेळ वापरली ना, तर आपली प्रत्येक भाजी ही छानच होते. तर पाहू शकता पूर्णपणे ते भाजून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये कारली व्यवस्थित ठेवून द्यायची आहेत आणि ही कारली व्यवस्थित त्या तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. पाहू शकता ज्या पद्धतीने आपण परतत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा परतून घ्या. एकदम पटापट सर्व काही टाकण्याची घाई अजिबात करू नका, स्टेप बाय स्टेप टाका. ठीक आहे, आपण कारलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला 5 मिनिट हे कारलं तसंच झाकून ठेवायचं आहे. पाहू शकता आपण झाकून ठेवल्यानंतर कारलं कशा पद्धतीने थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे. ठीक आहे, आणखी सॉफ्ट झालेलं आहे. 80% कारलं शिजलेलं असतं, त्यानंतर 10-20% राहिलेलं ह्या पद्धतीने कारला आपण शिजवून घ्यायचा आहे. पाहू शकता आता राहिलेला जो काय आपल्याला मसाला होता, ग्रेव्ही होती, ती पूर्णपणे आपण ह्या कारल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पूर्णपणे ते एकजीव करायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून व्यवस्थित आपल्याला ह्याचा एक 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे.
त्या अगोदर यामध्ये आपण जी चिंच आणि गुळाची पेस्ट केलेली होती ना, म्हणजे पाणी केलेलं होतं ना, ते पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित ते हलवायचं आहे आणि ते पूर्णपणे हलवून घेतल्यानंतर आपल्याला याचा झाकून ठेवून व्यवस्थित वाफ द्यायची आहे, व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. जेव्हा आपण याला चाट मसाला टाकलेला असतो ना, तेव्हा त्याची टेस्ट आणखी वाढत असते. चिंच गुळाने त्याचा कडवटपणा जो राहिलेला आहे ना, तो पूर्णपणे निघून जातो आणि जो आपण गोडा मसाला, गरम मसाला टाकलेला असतो ना, त्याने एक आपल्याला कारल्याला वेगळीच अशी झणझणीत चव येते. पाहू शकता मैत्रिणींनो, आपलं आंबट, गोड आणि झणझणीत असं कारलं तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारलं बनवण्याचं. तुमचं हे कारलं खूप छान सुंदर होणार आहे. पाहू शकता, दिसतानाच कारलं किती सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा युजफुल व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर नक्की करा. एकदम बिगिनर सुद्धा एकदम छान पद्धतीने कारलं बनवू शकतात.